आजपासून 100 वर्षापूर्वी भारतातून शिक्षणासाठी परदेशात अगदी अमेरिका, लंडन इथपर्यंत झेप घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या तरुणाईसाठी, विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे आठवतं. पण या पलीकडे कोणत्या देशामध्ये जाऊन शिकण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला ही माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या तरुणाईसाठी मला आवर्जून सांगावं वाटतं, अमेरिकेमध्ये शिकत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मन भाषेचा सुद्धा अभ्यास केलेला होता. मला हे आवर्जून का सांगावं वाटतं, तर दूरदृष्टी काय होती बाबासाहेबांची हे यातून आपल्याला लक्षात येईल. लंडन मधलं आपलं 8 वर्षाचं शिक्षण ते केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करतात. इट्स नॉट अ जोक. आणि हे ऐतिहासिक आहे, त्या विद्यापीठांच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. पण त्यानंतर बाबासाहेब फक्त भारतात माघारी येतात हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्या पलीकडे बाबासाहेब आणखीन शिक्षणासाठी काय करतात, तर एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. बाबासाहेब त्यानंतर जर्मनी या देशामध्ये बॉन विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करतात. मिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 1921 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यार्थी म्हणून जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये नोंदवलं गेलं. विशेष म्हणजे जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रोफेसर हेरोमान याकोबी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिचित होते. म्हणजे बाबासाहेबांमध्ये जिद्द किती होती शिक्षणाची हे आजच्या विद्यार्थ्यांनी आणि संबंध भारताने लक्षात घेतलं पाहिजे. परंतु लंडनमध्ये शिकत असतानाच त्यांच्या खिशातले पैसे संपलेले होते. त्या ठिकाणीच त्यांना जेवणाची सुद्धा पंचायत झालेली होती. त्यामुळं बॉन विद्यापीठात जाऊन शिकण्याचं त्यांचं हे स्वप्न पुढे अपुरं राहिलं असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. पण त्यांनी खूप प्रयत्न केला. ते जर्मनीला गेले, बॉन विद्यापीठात त्यांनी नाव नोंदवलं आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी कशी व्यवस्था होईल याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं. असं मी खरं तर याविषयी अधिक संशोधन झालेलं नाहीये यामुळे म्हणतोय. याविषयी जर अधिक संशोधन त्या देशामध्ये जाऊन करता आलं किंवा कोणी आणखीन संशोधकांनी केलं तर बाबासाहेबांच्या जर्मनीतल्या या प्रवासाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. मला वाटतं बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा त्यांच्या चरित्रातून आपण आदर्श घेत असताना, प्रेरणा घेत असताना आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी अमेरिका, लंडन यासोबतच जर्मनीच्या बॉन विद्यापीठातही शिकण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर त्यांचं नावही नोंदवलं गेलं. पुढे ते त्या ठिकाणी तासिकांना उपस्थित राहू न शकल्यामुळे विद्यापीठांनी त्यांचं नाव कमी केलं अशी माहिती मिळते आहे. पण यापेक्षा अधिक काही माहिती मिळाली तर मी नक्कीच ही माहिती आपल्यासोबत शेअर करेल. आपल्याशी मला ती बोलायला आणि जनतेपुढे ठेवायला आवडेल. या निमित्तानं एवढंच सांगतो, बाबासाहेबांविषयी अधिक बोलत राहूया, जाणून घेत राहूया आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत राहूया. जय भीम, जय भारत, जय संविधान.